नमस्कार भक्तांनो, तुमच्या आयुष्यात अडथळे, भीती, नकारात्मक शक्ती आहेत का? तर नवनाथ कथासारमधील अध्याय 32 वाचल्याने व ऐकल्याने गंडांतरे व विघ्न टळतील, आपले आयुष्य वाढेल. तर ऐका. त्रिविक्रम राजाच्या मृत शरीरात मच्छिंद्रांचा प्रवेश, मच्छिंद्राचा देह वीरभद्रच्या ताब्यात. चौरंगीनाथाला बद्रिकाश्रमातील एका गुहेत जपाला बसवून गोरक्ष व मच्छिंद्र दत्तात्रेयांना भेटण्यासाठी गिरनार पर्वतावर गेले. मच्छिंद्र हा दत्तात्रेयांचा अत्यंत लाडका शिष्य होता. त्यामुळे 6 महिने त्यांच्या आग्रहास्तव ते तिथेच राहिले. गोरक्षाला आपला जन्म लोकांच्या कल्याणासाठी असल्याचे माहीत होते. त्यामुळे त्याला जास्त काळ गिरनार पर्वतावर करमेना. म्हणून तो दत्तात्रेयांना म्हणाला, महाराज, आम्ही आता पृथ्वीवर तीर्थयात्रा करतो. आम्हाला जाण्याची परवानगी द्यावी. मच्छिंद्राच्या दूर जाण्याचे दत्तांना वाईट वाटले, परंतु त्यांनी दोघांना तशी परवानगी दिली. लगेच ते दोघे गिरनार पर्वतावर खाली उतरले. मच्छिंद्र तरी देखील आपल्या डबडबलेल्या नेत्रांनी त्या पर्वताकडे वारंवार मागे वळून पाहत राहिला. गोरक्षाचे मन देखील दत्तविरहाने द्विधा झाले होते. ते तेथून उत्तर दिशेला काशी क्षेत्रात वळले. काशी क्षेत्रात त्यांनी प्रवेश करताच तेथे फार गोंधळ उडालेला त्यांना दिसला. सर्व जनता राजा त्रिविक्रमाच्या मरण्याचे दुःख करीत असल्याचे त्यांनी पाहिले. त्रिविक्रम हा पुण्यशील, धार्मिक व लोकप्रिय राजा होता. न्यायी म्हणून त्याची सर्वत्र ख्याती होती. त्याच्या मरणाने संपूर्ण जनता हवालदिल झाली होती. प्रत्येकाला आपल्या घरातले माणूस मेल्या इतके दुःख होत होते. मच्छिंद्र व गोरक्षाला लोकांचे असंख्य जथ्थे रडताना दिसले. त्याचे त्यांना खूपच आश्चर्य वाटले. त्रिविक्रमाची पत्नी राणी रेवतीचा आक्रोश तर बघवत नव्हता. त्यातही राजा निपुत्रिक मेल्यामुळे दुःख जास्त गडद होते. ते पाहून गोरक्ष मच्छिंद्राला म्हणाला, प्रजेची इतकी दुःस्थिती पाहवत नाही. आपण त्या राजाला जिवंत करूया. मच्छिंद्रही ती परिस्थिती पाहून गलबलला होता. त्याने सप्तलोकात राजाचा आत्मा कोठे दिसतोय ते पाहिले. तेव्हा त्याला राजा सप्तलोक ओलांडून ब्रह्मरूप झाल्याचे दिसले. त्यामुळे तो पुन्हा भूलोकात येऊन शकत नव्हता. ते पाहून मच्छिंद्र गोरक्षाला म्हणाला, राजा ब्रह्मचैतन्य रूप झाल्यामुळे परत येणे शक्य नाही. ते दोघे तेथून बाहेर पडले. गंगेच्या काठावर निर्जन ठिकाणी असलेल्या शिवमंदिरात गेले. ती जागा शांत होती. तेथून जवळच स्मशान होते. त्या शिवमंदिरात त्यांनी थोडी विश्रांती घेतली न घेतली तोच राजाची अंत्ययात्रा स्मशानात पोहोचल्याचे त्यांनी पाहिले. सर्व लोक स्मशानात जमले होते. राजाच्या देहाला अग्निसंस्कार द्यायचा होता. राजाचे प्रेत पाहून गोरक्षाने राजाला जिवंत करण्याचा हट्ट मच्छिंद्राकडे केला. तो स्वतःच तशी प्रतिज्ञा करणार होता, परंतु मच्छिंद्राने त्याला अडविले. तरी देखील त्याचे न ऐकता गोरक्षाने प्रतिज्ञा केली, मी या राजाला जिवंत करू शकलो नाही तर कोटी रौरव नरक पत्करीन. ती प्रतिज्ञा ऐकताच मच्छिंद्राच्या मनात विचार आला, हा मोठा दृढनिश्चयी आहे. आपल्याला वडे खायला मिळावेत यासाठी त्याने स्वतःचा डोळा काढून दिला होता. राजा ब्रह्मलीन झाल्यामुळे हा खरोखरीच नरकात जाईल. आता नेमके काय करावे हे त्याला सुचत नव्हते. गोरक्षाने योगबळाचे अनेक प्रयोग केले, परंतु ते सर्व वाया गेले. त्यामुळे गोरक्ष खूप निराश झाला. तेवढ्यात मच्छिंद्राला एक कल्पना सुचली. तो गोरक्षाला म्हणाला, गोरक्षा, मी या राजाच्या देहात प्रवेश करतो. मी तेथे 12 वर्ष वावरेन. त्यानंतर मी पुन्हा माझ्या मूळ देहात येईन. परंतु तोपर्यंत तू माझा हा देह एखाद्या गुप्त जागी सुरक्षित ठेव. गोरक्षाला आश्चर्य वाटले, पण आनंदी होत त्याने होकार दिला. तेव्हा मच्छिंद्राने योगबळाने आपला देह सोडून राजाच्या शरीरात प्रवेश केला. त्यामुळे प्रेत हलले. देवाच्या कृपेमुळे
राजा जिवंत झाला. राजा मरण पावलाच नव्हता की काय, असे लोक आपापसात चर्चा करू लागले. राजाच्या शरीरात प्राण येताच स्मशानातल्या सर्वच रंग पालटला. लोकांनी मोठ्या जयजयकारात राजाला परत काशीला आणले. त्यांचा जल्लोष अवर्णनीय होता. एक पुतळा बनवून लोकांनी तो जाळून टाकला. शिवमंदिरात मच्छिंद्राच्या देहाचे रक्षण कसे करावे या विचाराने गोरक्षाला सतावले. आपण विनाकारण या भानगडीत पडलो असेही त्याला वाटले. तेवढ्यात त्या मंदिराची पुजारीण तेथे आली. गोरक्षाने विश्वासाने तिला सर्व घटना सांगितली. तिलाच मदतीला घेऊन त्याने मंदिराच्या मागे असणाऱ्या भुयारात मच्छिंद्राचा देह लपविला. त्या भुयाराच्या तोंडावर दगड बसविला. त्यामुळे बाहेरून आत काही असेल हे कळत देखील नव्हते. पुजारणीने शंका म्हणून विचारले, हा देह 12 वर्ष टिकेल काय? तेव्हा गोरक्ष म्हणाला, हो, तो मर्त्य माणसाचा देह नाही, तो चिरंजीव मच्छिंद्रांचा देह आहे. पण तू ही गोष्ट कोणाला सांगू नको, नाहीतर भयंकर घोटाळा होईल. ते ऐकून ती पुजारीण म्हणाली, राजाचे कल्याण होणार आहे तर मी कशाला कोणाला सांगू, पण तुम्ही येथेच राहणार आहात ना? तेव्हा गोरक्ष म्हणाला, काही दिवस येथेच राहीन. राजवाड्यात मच्छिंद्र राजाच्या शरीरात वावरू लागला. मच्छिंद्राला अंतर्ज्ञानाने सर्व खाणाखुणा कळत असल्यामुळे त्याचा कोणालाही संशय आला नाही. राजा मेलाच नव्हता किंवा मेला असेल तर पुन्हा जिवंत झाला असेच सर्वांना वाटले. रेवती राणीला देखील कोणतीही शंका आली नाही. त्रिविक्रम राजाला शिवदर्शनाची आवड होती. त्याच्याप्रमाणेच मच्छिंद्र शिवालयात आला. त्याने गोरक्षाची चौकशी केली. एकांत पाहून मच्छिंद्राने देहाबद्दल विचारले असता गोरक्षाने देह भुयारात असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याने मंदिराबाहेर थांबलेल्या सेवकांना मंदिरापासून दूर जायला सांगितले. तो त्यांना म्हणाला, मला एकांत हवा आहे. गोरक्षाबरोबर मला योगचर्चा करायची आहे. सांगितल्याशिवाय मला कोणताही निरोप देऊ नका. मला पूर्ण एकांत हवा आहे. सेवक दूर जाताच मच्छिंद्राला घेऊन गोरक्ष त्या भुयारात शिरला. स्वतःचा देह जसाच्या तसा सुरक्षित असल्याचे पाहून समाधानाने तो परत गेला. अधूनमधून तो तेथे येऊन खात्री करून घेत असे. 3 महिन्यानंतर मच्छिंद्राची परवानगी घेऊन गोरक्षनाथ तीर्थयात्रेसाठी रवाना झाला. रेवतीला मुलबाळ नव्हते. मच्छिंद्रांपासून काही महिन्यांनी तिला दिवस गेले. 9 महिने पूर्ण झाल्यावर तिला मुलगा झाला. बारशाच्या विधीमध्ये त्याचे नाव धर्मनाथ ठेवण्यात आले. धर्मनाथ 5 वर्षांचा झाल्यावर एकदा मच्छिंद्र रेवती त्याला घेऊन शिवालयात गेले. राजा दूर उभा होता. राणी शंकराच्या समोर गेली. तिने शंकराची प्रार्थना केली, हे कैलासनाथा, माझी आता एकच इच्छा पूर्ण कर. माझे पती हयात असतानाच सुवासिनी वस्थेत मला मरण यावे, ही माझी इच्छा आहे. मंदिराची पुजारीण राणीजवळच होती. ती राणीची प्रार्थना ऐकून खुदकन हसली. तेव्हा राणीला आश्चर्य वाटले आणि तिचा रागही आला. तिने त्या पुजारणीला हसण्याचे कारण विचारले. तेवढ्यात मच्छिंद्र मुलाला घेऊन तेथून पुढे गेला. राणीने आपण नंतर येत असल्याचे सांगितले. पुजारणीने राणीकडे अभय मागितले. राणीने अभय दिल्यानंतर तिने वस्तुस्थिती सांगितली. मच्छिंद्राचा देहही तिने तिला दाखविला. पुजारीण राणीला म्हणाली, तुम्ही अगोदरच विधवा असल्याचे मला माहीत असल्यामुळे मी हसले. ते ऐकून राणीला खूप वाईट वाटले. तिला मच्छिंद्राचा खूप राग आला. पातिव्रत्य भंग झाल्यामुळे तिला तीव्र दुःख झाले. तिला या सर्व गोष्टींचे खूप आश्चर्यही वाटले. पुत्रप्रेमाने ती कासावीस देखील झाली. खरं तर या प्रचंड आघाताने ती बेशुद्ध पडण्याच्या बेतात होती, परंतु तिने मनावर ताबा मिळविला. पुजारणीवर ती रागावली नाही. तिला विश्वासात घेऊन ही गोष्ट कोणाला न सांगण्याबद्दल विनवले. उदास अवस्थेत ती राजवाड्यात परतली. तिच्या मनात एकसारखा विचार येत होता, आणखी 7 वर्षांनी मच्छिंद्र पुन्हा स्वतःच्या शरीरात जाणार.
तेव्हा आपण परत विधवा होणार. असे होऊ नये यासाठी काय करावे असा विचार करता करता तिने भुयारातील मच्छिंद्राचा देहच नष्ट करून टाकायचे ठरविले. मच्छिंद्राचा देह नष्ट केला तर हा देह सोडून दुसऱ्या देहात जाण्यासाठी त्याला देह मिळणार नाही असे तिला वाटले. तिने आपला साहसी विचार अंमलात आणायचे ठरवले. आपल्या विश्वासातील निवडक सेवक तिने घेतले. रात्री ती त्या शिवालयातील भुयारात गेली. मच्छिंद्राचा देह तिने त्यातून बाहेर काढला आणि आपल्या सेवकांना त्या गोसावड्याच्या शरीराचे तिळा एवढे बारीक तुकडे करून अरण्यात फेकून द्या अशी आज्ञा केली. असं करताना कोणालाही कळणार नाही याची खबरदारी घ्यायला सांगितली. तिने हे काम होईपर्यंत पुजारणीला कोठेही काहीही न बोलण्याची शपथ घातली. तिला तेथे थांबवून ती लगेच राजवाड्यात परतली. तिचे हे सर्व कृत्य पार्वतीने पाहिले म्हणून लगेच तिने शंकराची समाधी भंग करून त्यांना राणीचे कृत्य सांगितले. ती म्हणाली, तुमचा प्रिय शिष्य असलेल्या मच्छिंद्राचे राणीने तिळा एवढे तुकडे केले. तुम्ही येथे समाधी लावून बसला आहात आणि तिकडे तुमच्या भक्तांचा नायनाट होतोय. शंकरांना पार्वतीचे हे म्हणणे ऐकताच खूप वाईट वाटले. ते पार्वतीला म्हणाले, यक्षिणींना बोलावून ते सर्व तुकडे एकत्र करून येथे कैलासावर आणायला सांग. शंकराने सांगितल्याप्रमाणे पार्वतीने यक्षिणींना बोलावले. त्यांनी मच्छिंद्रांच्या देहाचे सर्व तुकडे एकत्र करून पार्वतीच्या आज्ञेवरून ते सर्व तुकडे वीरभद्राकडे दिले. चामुंडेच्या अधिकाराखालील सर्व यक्षिणी कैलासावर वीरभद्राकडे ते तुकडे देताना म्हणाल्या, वीरभद्र, हे मच्छिंद्राच्या देहाचे तिळा एवढे तुकडे आहेत. त्रिविक्रमाच्या पत्नी रेवतीने हे कृत्य केलेले आहे. वीरभद्र उत्तरला, काशी नरेश त्रिविक्रम ना? मला शंकरांनी सर्व सांगितले आहे. तेव्हा यक्षिणी म्हणाल्या, याच मच्छिंद्राने आम्हाला नग्न करून आमची चांगलीच फजिती केलेली होती. त्यानेच अष्टभैरव व मारुतीचा पराभव केलेला होता. हा आमचा आणि तुमचाही शत्रू आहे. आज त्याचा देह आपल्या तावडीत सापडला आहे. त्याचा पराक्रमी शिष्य गोरक्षनाथ त्याला सोडविण्यासाठी येथे येण्याची शक्यता आहे. हा देह आपल्या ताब्यात ठेवून सावध राहा. यक्षिणींचे म्हणणे ऐकून 84,72,000 शिवगणांचा जागता पहारा वीरभद्राने ठेवला. कोटी यक्षिणींनीही पहारा करत होत्या. त्रिविक्रम राजाच्या शरीरातील मच्छिंद्र अधूनमधून शिवालयात येत असे. भुयाराचे बंद दार पाहून त्याला निश्चिंत वाटत असावे. खरा प्रकार वेगळा असू शकतो असे त्याला वाटलेही नाही, म्हणून दिव्य दृष्टीचा त्याने कधी वापरही केला नाही. पुजारीण मंदिरात सतत त्याचे स्वागत करी. रेवती त्याच्याशी प्रेमाचे नाटक करी. अजून 7 वर्षांनी मूळ देहात परत जायचे असं मच्छिंद्र मनाशी विचार करी. वर्षामागून वर्षे सरली. पूर्ण 12 वर्षे संपली. जय अलख निरंजन. आपल्याला अध्याय आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.